कोकणात कडाक्याची थंडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गेल्या 8 दिवसांपासून कोकणातला तापमानाचा पारा जो आहे तो या ठिकाणी कमी आलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या कोकणामध्ये ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी शेकोटी लोक शेकोटीचा आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा हा खाली आलेला पाहायला मिळतो आहे। सध्या कोकणातलं तापमान हे 14 अंशांपर्यंत या ठिकाणी खाली आलेलं आहे आणि त्याचमुळे सध्या या थंडीपासून वाचण्यासाठी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी शेकोटी पेटल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। शेकोटीसोबतच या ठिकाणी स्वेटर, कानटोप्या, हातमोजे अशा गोष्टीसुद्धा या ठिकाणी थंडीपासून वाचण्यासाठी या ठिकाणी लोकांनी परिधान केलेलं पाहायला मिळतं आहे। सध्या कोकणातील तापमानाचा पारा कमालीचा खाली आल्यानं या ठिकाणी बोचरी थंडी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या बोचऱ्या थंडीतून वाचण्यासाठी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेकोटी पेटवली जाते। आपल्यासोबत काही लोक आहेत, काय सांगाल? शेकोटी पेटवली आहे, थंडीचा आनंद घेत आहे। यावर्षी पाऊस खूप लांबल्यामुळे आणि पावसामुळे हा उशीर झाल्यामुळे योगायोगाने आता पाऊस गेल्यानंतर थंडीचा माहोल अतिशय म्हणजे थंडी इतकी कडाक्याची पडली आहे की लोकांना त्याचा द्विगुणित म्हणजे आनंद पण घेता येते आणि थंडी पण खूप लागते, खूप वाजते। अशा वेळी आमच्या कोकणामध्ये आज जे हे सगळे लोक आमच्या खेडेगावातले जे लोक आहेत ते थंडीचा अतिशय चांगला आनंद घेत आहेत आणि या थंडीमुळे आज म्हणजे पाऊस गेल्यानंतर जे वातावरण तयार झालं आहे त्या वातावरणाचा हे सगळे लोक छानपणे आनंद घेत आहेत आणि उत्साहामध्ये आपला आनंद व्यक्त करत आहेत। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत, आपण विचारून घेऊया। तुम्ही एक वेगळ्या प्रकारचं परिधान केलेलं आहे, कसं वाटतंय? शेकोटी पेटवलेली आहे, थंडी भरपूर आहे। थंडी भरपूर आहे। अण्णा काय सांगाल, शेकोटीचा आनंद घेताय? हो, भरपूर। ह्या वर्षी एवढी मरणाची थंडी आहे, जसं पाऊस होता तशीच थंडी आहे। सकाळी 8 वाजेपर्यंत झोपेतनं उठायला नको एवढी थंडी वाटते। नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सध्या शेकोटीचा लोक आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। सध्या तापमान जे आहे ते खाली आलेलं आहे आणि त्याचमुळं सध्या ग्रामीण भागामध्ये कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी शेकोटी पेटलेली पाहायला मिळते। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।